माझं नाव उज्ज्वला जयकिशन पाटील. मी राहायला सध्या गेली 30 वर्ष मुंबईला आहे, मुंबई माहीमला. पण इकडे माझं नेटिव्ह आहे पालघरला. आणि माझा जो हेल्थ प्रॉब्लेम झाला त्यासाठी माझी ट्रीटमेंट चालूच होती. पण मला माझ्या शेजारी राहणारे एक मुकादम कुटुंब आहे. त्यांच्या बायकोला अचानक ह्याकडे खांद्याला पेन झाल्यामुळे, खूपच अतिशय झाल्यामुळे त्या इकडे आल्या डॉक्टर कोडवीरकरांकडे, विशाल कोडवीरकरांकडे. आणि त्यांची ट्रीटमेंट ते सक्सेसफुल झाले. आणि त्यांचे हस्बंड पण, ते पण त्यांच्या बोटाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि गव्हर्नमेंट सर्वंट होते ते. तो पण प्रॉब्लेम सरांकडे येऊनच, कोडवीरकर सरांकडे येऊनच सॉल्व्ह झाला. त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही डॉक्टरांकडेच जा आणि रिलीफ हॉस्पिटलला तुम्ही जाऊन तिकडे तुमची ट्रीटमेंट सुरू करा. आणि मला असं वाटतं, मी गेली 3-4 महिने झाली इकडे ट्रीटमेंट चालू केली. ती झालं काय, माझं स्पॉन्डिलायसिसचा प्रॉब्लेमसाठी मी MRI काढला आणि त्यात असं लक्षात आलं की थोडासा सर्वायकलमुळे माझी नस आहे ती नर्वकंडक, तो प्रॉब्लेम झाल्यामुळे मी सरांकडे आले. आणि त्यांनी सांगितल्यावर मी तो MRI पण काढून झाला माझा. आणि शेवटी असा निर्णय घेण्यात आला की ही जी नस दबलेली आहे रिस्टकडे, ती तुम्हाला रिलीज करावी लागेल, डॉक्टरांनी सांगितलं. पण त्यांनी आधी पण मला ट्रीटमेंट दिली, त्याने मला रिलीफ पण वाटला बराचसा. आणि शेवटी पण मी निर्णय घेतला, कारण माझ्या तिन्ही बोटांना, मधल्या बोटांना, हाताच्या, डाव्या हाताच्या पूर्णपणे ते अनकॉन्शियस व्हायचं. पूर्ण तिन्ही बोटं मला पूर्ण मुंग्या यायच्या आणि त्या रात्रभर झोप यायची नाही. मग शेवटी मी निर्णय घेतला की आपण ऑपरेट करूया. आणि डॉक्टरांकडे मी त्याप्रमाणे डेट घेतली आणि इकडे ॲडमिट झाली. ॲडमिट झाल्यावर मला असं लक्षात आलं की इकडे मोस्टली त्यांनी, हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याचं सार्थक केलेलं आहे त्यांनी. इकडे हा जो सेवा देणारा स्टाफ आहे त्यांचा, तो पूर्णपणे ST, पूर्णपणे नाही, मला असं वाटतं 80% तरी ST कॅटेगरीतल्याच मुलींना आणि मुलांना त्यांनी स्कोप दिलेला आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. आणि दुसरा एक मला अनुभव आला की त्यांच्याकडे जी सेवा मिळते, त्यांच्याकडे जे अदब आहे, पेशंटची वागण्याची पद्धत आहे त्यांची, ती ह्या मुलांकडे आणि मुलींकडे एकदम चांगली एकदम आहे. पेशंटला त्या म्हणजे मन जिंकतात पेशंटचं. आणि त्यांची जी स्वच्छता आणि सतत सेवा देण्याची वृत्ती आहे, ती मला असं वाटतं त्यांच्या डॉक्टरांकडनं त्यांना जे मिळणारा स्कोप आहे आणि त्यांना मिळणारी वागणूक आहे. मला हे कधी जाणवलं, ज्यावेळेला मला ऑपरेशन थिएटरमध्ये मी गेले, त्यावेळेला ही सगळी मुलं डॉक्टरांच्या बद्दल, म्हणजे त्यांच्या मनात अजिबात भीतीचं वातावरण नाही. आता डॉक्टर येतील, आणि ती वातावरण निर्मिती डॉक्टरांनी तिकडे केलेली आहे ऑपरेशन करताना, ती तर मला एकदमच अचंबित करणारी वाटली. स्टार्ट कसं होतं, ते आल्याबरोबर मुलांना सगळ्यांना आदबीने सगळ्यांची विचारपूस करतात आणि स्टार्ट करतात आणि मुलांना जवळ घेतात. आणि ऑपरेशन करताना विशेष म्हणजे ते एक संगीत लावतात, गाणं लावतात. आणि ती त्यांची वातावरण निर्मिती आहे, म्हणजे पेशंटला पण, तो एकदम पेशंट निर्धास्त होतो. आणि सगळी मुलं येतात आणि त्यांना ऑपरेशन करताना सगळं समजावून देतात. म्हणजे ती एक शस्त्रक्रिया आहे, ती ते मुलं शिकाऊ आहेत. मुलांना त्यांना कशी पद्धती आहे, ही शस्त्रक्रिया काय आहे, हे कशामुळे हा झालेला आजार आहे, हे सगळं समजावून सांगण्याची जी पद्धती मला खूप आवडली. आणि डॉक्टरांचा स्वभाव तर खूपच वेगळा आहे, हे मला त्या दिवशी पण जाणवलं. मी येत होते त्यावेळेला जाणवत होतं. मला असं वाटलं हा माझा मुलगाच आहे. आणि मी एकदमच निर्धास्त होते ऑपरेशन करताना. माझी स्वभावच आहे निर्धास्त, त्यामुळे आणखीनच निर्धास्त झाले त्यांच्या त्या वागणुकीमुळे. आणि मला असं वाटतं की आज दुसरा दिवस आहे ऑपरेशनचा. मला एवढं रिलीफ झालंय, म्हणजे हॉस्पिटलच्या नावाप्रमाणेच मला रिलीफ लवकर वाटेल असं मला वाटायला लागलंय. मला खूपच चांगला अनुभव आलेला आहे. हे मी माझं तुम्ही मला सांगतायत म्हणून मी सांगत नाहीये. मी डॉक्टरांना पण काल म्हणाले की तुमची वातावरण निर्मिती ऑपरेशन करताना ती वेगळीच आहे. आणि मी खूप खुश झाले त्यामुळे. थँक्यू.